नमस्कार, मी राजन लाड. लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज देवदीपवाळी आहे. आता आपण अनसुरेमध्ये आहोत, पंगेरीवाडीमध्ये. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघाल तर डोंगरावरती श्रीदेव गिरेश्वराचं मंदिर आहे आणि आज श्रीदेव गिरेश्वराच्या मंदिरामध्ये यात्रोत्सव आहे. हा यात्रोत्सव कशा पद्धतीने संपन्न होतोय सर्व आपल्याला पाहायचं आहे. हा व्हिडिओ गेले 2-3 वर्ष मी सातत्याने करतोय. जे लोक आपल्या कामधंद्याच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने किंवा नोकरीधंद्याच्या निमित्ताने या यात्रोत्सवामध्ये पोहोचू शकत नाही, त्यांच्यासाठी देवाचं दर्शन व्हावं, हा यात्रोत्सव कशा पद्धतीने संपन्न होतं हे पाहता यावं, यासाठी मी सातत्याने हा व्हिडिओ करतोय. व्हिडिओ आपल्याला आवडला असला की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला, आमच्यासोबत मी तुम्हाला यात्रोत्सव कसा संपन्न होतोय ते दाखवतो. या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले विजयदुर्गच्या बरोबर समोर असलेले अनसुरे हे एक छोटेसे गाव. या गावामध्ये आपण चाललोय. हे बघा, हे आमचे मावशी आणि काका ते सुद्धा येत आहेत. ह्या शीतल पंगेरकर आमच्या मावशी अनसुरेच्या माजी सरपंच आहेत आणि शिरीष काका ते सुद्धा आमच्याबरोबर आता अनसुरे गिरेश्वर मंदिराकडे येते. चला, मी आपल्याला तिकडे घेऊन जातोय. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडे वसलेले छोटेसे गाव. राजापूरपासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरीवरून साधारण 65 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव. आणि हे टेकडीवरील देवस्थान तुम्ही पाहताय, श्रीदेव गिरेश्वराचं हे देवस्थान आहे. या ठिकाणी यात्रा भरणार आहे. त्या ठिकाणी मी आपल्याला घेऊन जातोय. सागरी महामार्गावरून पंगेरी येथून आता आपण अनसुरेकडे जायला निघालोय. नुकताच हा रस्ता झालेला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा अतिशय सुंदर रस्ता तयार झालेला आहे. अनसुरे गावामध्ये आपण पोहोचलोय. अनसुरे गावातून आता आपण गिरेश्वर मंदिराकडे चाललो आहे. हा यात्रोत्सव कशा पद्धतीने संपन्न होतो हे आपल्याला पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला, आता आम्ही श्रीदेव गिरेश्वर मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहोत. पूर्वी ही पायवाट होती आणि ही स्वागत कमान सुद्धा आता नव्याने तयार करण्यात आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघताय रांगोळी साकारलेली आहे आणि टेकडीपर्यंत आपण आता पोहोचलेलो आहोत. या बाजूने सुद्धा आपण बघतोय रस्त्याच्या दुतर्फा अतिशय सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे. दुपारचा 1 वाजला आहे. मी आपल्याला श्रीदेव गिरेश्वर मंदिराजवळ घेऊन आलो आहे. भव्य कमान आपण पाहतोय. मंदिराचा जीर्णोद्धार देखील काही वर्षापूर्वी झाला होता. मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव साजरा होतो दरवर्षीप्रमाणे. यावर्षीही भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. गाभाऱ्यामध्ये मी आपल्याला घेऊन जातो. ते गाभाऱ्याचा कार्यक्रम सुरू आहे. शिवशंभूंचं दर्शन सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. या शिवशंभूंचं आपण दर्शन घेऊया. राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील बारावाड्यांचे जागृत देवस्थान म्हणून श्रीदेव गिरेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे आणि हा देव दीपावळीला भरणारा हा उत्सव सुद्धा संपूर्ण राजापूर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. मोठ्या प्रमाणावर चाकरमानी देखील या उत्सवाला हजेरी लावत असतात. गेल्याच वर्षी एका भाविकांनी चांदीची पालखी सुद्धा या मंदिराला दिलेली आहे. त्यामुळे यावर्षी चांदीची पालखी मिरवणुकीसाठी बाहेर पडणार आहे. रात्रीचा सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. पार्ट 2 मध्ये हा सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तुम्ही मंदिर बघताय. बाहेरच्या बाजूला मी तुम्हाला घेऊन आलो आहे. महाप्रसाद वाटप सुरू आहे. दरवर्षी या उत्सवामध्ये महाप्रसादाचं वाटप होत असतं. देवस्थान ट्रस्ट आणि सर्व भक्तगणांच्या माध्यमातून हे महाप्रसादाचं वाटप होत असतं. आता हे दुपारी 1:30 वाजले आहे. महाप्रसादाचं वाटप सुरू आहे. या आपण रांगेत उभं राहून महाप्रसाद घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो आहे. रात्री मोठ्या प्रमाणावरती भाविकांची गर्दी या मंदिरामध्ये होणार आहे. सकाळच्या वेळी हे मंदिर कसं दिसतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. सकाळी विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी रांग लावायला सुरुवात केली आहे. पालखी सजवण्याचं काम सुरू आहे. मी तुम्हाला देवाचं दर्शनसुद्धा या व्हिडिओमध्ये घडवलेलं नाही आहे. देवाचं दर्शन तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये मिळणार आहे. देव सजवण्याचं काम चालू आहे. मी आता तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवतोय. दुकानं थाटली गेलेली आहेत. रात्री भरणारी जत्रा, श्रीदेव गिरेश्वराचं दर्शन, पालखी प्रदक्षिणा हे सर्व आपल्याला दुसऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. श्रीदेव गिरेश्वर यात्रोत्सवाचा पहिला भाग आपण बघितलेला आहे. दुसरा भाग लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. दुसरा भाग आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. या भागातील काही क्षणचित्रे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतात.